हाय नमस्कार सुस्वागत वेलकम. कशा आहात सगळं? लोक बरी आहेत ना? तुम्ही सगळे लोक बोलले हे घर तुझं आहे का, तुझं आहे का, तुझं आहे का, तुझं आहे का. हे घर बघा, घराचं काम करायचं आहे आता सध्याला. रूम खाली झालेला आहे. हे बघा हा रूम आहे. हे बघा आता ह्याचा कलर देऊन याला वाऱ्याला द्यायचं आहे. कलर थोडासा खराब झालेला आहे. कलरवाल्याला बोलवते जर टाईमच नाही भेटला, मी रोज बिजी 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 बिजी. तर हे बघा घराचं काम करून हे घर आपलं भाड्याने देऊ. म्हणजे हे घर माझं नाही आहे. तुम्हाला मी आता एक क्लिअर करते, ह्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवते. खूप लोकांना असं वाटतं की घर माझं आहे. हे घर माझं नाही. मी तुम्हाला आता पण सांगते. आणि हो का तुम्हाला कितीही खरं सांगितलं किंवा खोटं सांगितलं तरी मग तुम्हाला ते खरं आहे तेच सांगणार मी. बरोबर आहे का नाही? हे घर माझं नाही. हे बघा बघा हे घर माझं असतं तर मी किती रुहा थाकला असता. बरोबर आहे. पण हे घर माझं नाही. आता तुम्हाला सांगते हे घर कोणाचं आहे. आता सांगायचं नव्हतं पण सांगते. खूप लोकांना असं वाटतं की हे घर माझं आहे. तर मी अजून एकदा सांगते हे घर माझं नाही. आता तुम्हाला मी कसं सांगू. माझा मेहण्याने जर व्हिडिओ बघितला तर डोक्याला ताप व्हायचं. म्हणून मग हे व्हिडिओ आहे ना, हे व्हिडिओ हा रूम माझ्या बहिणीचा आहे. पण बहिणीने माझ्या म्हणजे माझ्या घेऊन आपलं असावं म्हणून तिने आपलं ह्या रूम केव्हा घेतला होता 2012मध्ये घेतला होता. तेव्हा तिने मला ह्या घरामध्ये भाड्याने ठेवलं होतं तेव्हा किंवा मग आता हे घर आहे ना माझ्याकडेच आहे. म्हणजे माझी बहीण कधी कधी येते माझ्याकडे. पण तिला म्हणजे ती म्हणते की कुणाला सांगू नको. तर मी कशा सांगू कोणाला. पण खूप लोकांना असं वाटतं की ही रूम तुझा आहे. ही रूम माझा बिजा काहीच नाही. आज मी तुम्हाला आता एक क्लिअर करून टाकते. माझा नाही. हो का ही रूम. आता ह्या रूमला जर माझं असतं तर ह्या रूमचं पटापट पटपट काम करून घेतलं असतं. पण काय झालं आहे हे रूम आता बहिणीकडे टाईम नाही. तर हे रूम सगळ्यात असं कलर बिलर मारून ती आता माझी बहिणीने बघा. तर बहीण मला बोलले की तू बघ त्या रूम कलरवाला कोण आहे का बघ म्हणून. एक कलर मारून घ्यायचा. कलर मारला की भाड्याने चढवून द्यायचा. सध्याला आता ह्याला खर्च करू शकत नाही काहीच. तर हे भाड्याने द्यायचं आहे. तर बघा मी तुम्हाला अजून क्लिअर करणार की रूम माझा नाही, माझ्या बहिणीचा आहे. बहिणीने मला राहायला म्हणून दिला होता आणि भाड्याने दे म्हणली. तू भाडं घे आणि यातलं काय थोडंसं मला पाठव म्हणली असं बोलली. कारण की मेहण्याला माहीत नाही गपचुपतीने रूम केव्हा घेतला होता. 2012मध्ये घेतला होता. माझ्याकडे एवढं पैसा कुठून येणार तुम्ही सांगा मला. माझंच खाण्याचं वांदं. तर हे नको व्हायला. तर बघा म्हणून ह्या सगळं तुम्हाला जे आहे ते क्लिअर करते. कारण खूप लोकांचं असं मत आहे की स्मिताचं घर आहे, स्मिताचं घर आहे. अरे घर असतं मी सांगितलं तुम्ही कोणाच्या बापाला भीती का सांगा. सांगितलं असतं का सांगा बरं. घर माझं नाही, माझ्या बहिणीचं घर आहे. मी अजून मी तुम्हाला सांगते. ठीक आहे बघा कुठं कसं वाटते.